सर्वांना नमस्कार। सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले असे सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थी, आज 1GP 1 सखी बँकचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आज या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि तुमचे सुद्धा धन्यवाद की तुम्ही या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आले, कारण की तुम्ही आले नसते तर प्रशिक्षण पूर्ण झालं नसतं। त्यामुळे तुमचे धन्यवाद। सगळ्यात मोठे धन्यवाद म्हणजे तुमच्या घरच्यांचे की त्यांनी तुम्हाला या ठिकाणी सोडलं आणि तुम्हाला इथं प्रशिक्षण घेण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। त्यानंतर आपल्या महाबँकासाठी नाशिकमध्ये 6 दिवस तुम्ही राहिले, तर 6 दिवस ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी चहा नाश्ता जेवण पुरवलं त्यांचं त्या मावशींसुद्धा धन्यवाद। नंतर पुन्हा आसाठी स्टाफचे धन्यवाद आणि सगळ्यात मोठे धन्यवाद म्हणजे आपल्या महाबँकासाठी नाशिकचे डायरेक्टर श्री गणेश सरोदे सर, त्यांचे धन्यवाद। फॅकल्टी पवार सर, त्यांचे धन्यवाद। आणि ज्यांनी तुमचा सांभाळ भावाप्रमाणे केला, रवी भाऊ, त्यांचे सुद्धा धन्यवाद। आणि पूर्ण आसाठी स्टाफचे धन्यवाद। आणि सगळ्यात मोठे धन्यवाद म्हणजे आपले पद्मविभूषण डॉक्टर वीरेंद्र हेगडे, ज्यांच्या माध्यमातून हे सर्व चालू झालं। आरसीटीचं पूर्ण रथ जो चालू झाला त्याच्यामध्ये आम्ही एक छोटा खारीचा वाटा म्हणून काम करतो आणि आम्हाला या ठिकाणी संधी मिळते काम करण्याची, त्याबद्दल त्यांचा सुद्धा धन्यवाद। आणि कार्यक्रमाच्या अंतिम एवढं सांगू इच्छितो की तुम्ही इथून गेल्यानंतर आम्हाला गुरुदक्षिणा पाहिजे असते। गुरुदक्षिणा म्हणजे काय, आम्ही काय कोणाच्या अंगठ्या बिंगठ्या मागत नाही, काही नाही, पैसे मागत नाही, काही नाही। आम्हाला फक्त एकच पाहिजे की तुम्ही तुमच्या गावामध्ये गेल्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही ट्रेनिंग घेतलं, तुम्हाला जे अनुभव आले, तसंच तुम्ही तुमच्या बाकीचे कोणी मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, ज्यांना कोणाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, अशा लोकांना तुम्ही ही माहिती सांगा आणि जेणेकरून आपल्यामार्फत कोणाचं तरी कल्याण होईल किंवा त्याच्यामध्ये आपण एक छोटासा खारीचा वाटा आपण त्याच्या आयुष्यामध्ये देऊ शकू। तर या हेतूने तुम्ही काम करा आणि जास्त काही बोलत नाही, फक्त जाता जाता 1-2 लाईन सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो कि तुम्ही रोज कविता म्हणतातच, ठीक आहे, पण आता कविता नहीं, अपन दूसरा काहीतरी बघूया। फिर से प्रयास करने से मत घबराना, फिर से प्रयास करने से मत घबराना, क्योंकि इस बार शुरुआत शून्य से नहीं बल्कि अनुभव से होगी। ठीक है।